हॅलो स्टुडंट्स, आज आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स ह्या चॅप्टरमध्ये आर्टिकल अभ्यासणार आहोत. पोटेन्शियल एनर्जी ऑफ डायपोल इन एक्सटर्नल फील्ड. त्यासाठीची फिगर समजून घेऊयात, म्हणजे आपल्याला त्याचं डिस्कशन व्यवस्थित करता येईल. सपोज दिस इज इलेक्ट्रिक डायपोल. Electric dipole consists of plus q charge minus q charge separated by distance 2l. Two equal opposite charges separated by some finite distance forms an electric dipole. This dipole is placed in external electric field, which is shown in the figure, and this is the dipole moment P, which is directed from minus q charge to plus q charge. This dipole moment is directed from minus q charge to plus q charge, and due to the electric field there is a force on charge plus q in the direction of electric field. It is given by QE. Similarly, there is an equal force but in opposite direction due to negative charge. That is, magnitude of the force is QE but opposite to the electric field. These two forces forms a couple of forces and moment of couple, that is torque, and it is given by the torque acting on this dipole in external electric field is given by tau is equal to, of course, torque tau is equal to, this is the vector quantity, torque tau is equal to vector P cross vector E. P means dipole moment of this electric dipole. E means field strength, that is electric field. But this product is nothing but P sin theta. Already we know the vector algebra. According to the vector algebra, scalars and vectors we have learned in the 11th standard, and according to that part, vector tau is equal to vector P cross vector E is equal to PE sin of theta. स्टुडंट्स, आता हे सुरुवात कशी केली पहा आपण. डायग्राम समजून घेतली आणि हा पहिला फॉर्म्युला लिहिलेला आहे. तो डायरेक्ट लिहिला आहे. कसा आला त्याचं डेरिव्हेशन इथे नाही आहे, तो युटिलाइज करायचा आहे. तो माहीत आहे, त्या आधारे आपल्याला ह्या डायपोलची पोटेन्शियल एनर्जी काढायची एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्डमध्ये. मागील तासाला आपण 2 पॉईंट चार्जेस सिस्टीमची पोटेन्शियल एनर्जी काढली, पण ते इक्वल नव्हते. ते Q1 Q2 असे वेगवेगळे होते. इथं ते कसे इक्वल आहेत आणि अपोजिट इन नेचर आहे. त्याला डायपोल म्हटलं आहे, आणि त्याची एनर्जी किती ते काढायचं आपल्याला. पहिला फॉर्म्युला, या डायपोलवरती या इलेक्ट्रिक फील्डमुळे ॲक्ट होणार टॉर्क टाऊ इज इक्वल टू PE sin थीटा. आता या टॉर्कमुळे काय इफेक्ट पाहायला मिळतो आपल्याला. हा जो डायपोल आहे तो रोटेट होतो. ड्यू टू द टॉर्क डायपोल गेट्स रोटेटेड. आता मला हा जो टॉर्क आहे त्याच्यामध्ये रोटेशन होतं, त्याला न्यूट्रलाइज करायचं. म्हणून मी एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केला पाहिजे की जो ह्या टॉर्कला बरोबर अपोजिट असेल, म्हणजे याचा इफेक्ट इथं न्यूट्रलाइज होईल. आणि तो जो टॉर्क आहे तुम्ही दाखवला आहे टी एक्सटर्नल टू न्यूट्रलाइज दिस ओरिजिनल टॉर्क. आणि मग एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करताना करावं लागणारं वर्क डन जे आहे ते W इज इक्वल टू टाऊ एक्सटर्नल फंक्शन ऑफ थीटा डी थीटा with deflection from theta 0 to theta. आता हे इक्वेशन समजून घेऊया. ह्या फील्डमुळे याचा टॉर्क आहे, त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी आपण एक्सटर्नल टॉर्क अप्लाय करणार आहे. आता एक्सटर्नल टॉर्क अप्लाय केल्यामुळं हा जो डायपोल आहे तो कुठून कुठे रोटेट होईल, कारण टॉर्क अप्लाय केलं की तो रोटेट होणार आहे. तर तो सुरुवातीला थीटा 0ला आहे, नंतर थीटाला आहे. म्हणजे इनिशियली तो डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड याच्यातला अँगल थीटा 0 आहे, आणि नंतर तो किती आहे थीटा. आणि एवढ्या डिफ्लेक्शनमध्ये तो ओरिजिनल टॉर्क आहे तो न्यूट्रलाइज होतो. आर यू गेटिंग मी स्टुडंट्स. हे इक्वेशन आपण डायरेक्ट वर्क डन इज इक्वल केलं, ते टॉर्कच्या भाषेतलं आहे. आता एक्सटर्नल टॉर्क किती अप्लाय करायला आपल्याला, जेवढा टॉर्क मग हा रोटेट किमान तेवढा तरी आपण अप्लाय करायला लागतो. आणि म्हणून एक्सटर्नल टॉर्कचं मॅग्निट्यूड इथे घेतलेलं आहे PE sin थीटा डी थीटा.
आतापर्यंत आपल्याला बऱ्याच वेळा हे लक्षात आलं की आपण अगेन जर फोर्स काम करतो त्यावेळेस आपल्याला वर्क डन करावं लागतं. तोच कन्सेप्ट आहे. पण इथं टॉर्क हा विषय घेतलेला आहे, कारण इलेक्ट्रिक फील्डमध्ये डायपोल ठेवला की त्याच्यावर टॉर्क एक्झिस्ट होतो. त्याला न्यूट्रलाइज करायसाठी करावं लागणार वर्क डन इज इक्वल टू पी साइन थिटा डी थिटा. पी साइन थिटा ही एक्सटर्नल टॉर्कची मॅग्निट्यूड लिहिलं, व्हॅल्यू लिहिली. डिरेक्शनचा विचार केला तर या टॉर्कचा एक्झॅक्टली अपोजिट आहे, तरच ते न्यूट्रलाइज होईल. म्हणजे इलेक्ट्रिक फील्डमुळे जेवढा टॉर्क आहे त्याच्या एक्झॅक्टली इक्वल बट अपोजिट टॉर्क म्हणजे एक्सटर्नल टॉर्क. म्हणून इथं मॅग्निट्यूड त्याचं पी साइन थिटा येते. आता ह्या टॉर्कमुळे तो कुठून कुठे रोटेट होणार आहे. सुरुवातीला हा डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड यातला हा अँगल थिटा 0 आहे आणि नंतर तो किती आहे थिटा आहे. थिटा 0 पासून थिटा पर्यंत येण्यासाठी करावं लागलेलं वर्क दॅट इज डब्ल्यू गिव्हन बाय दिस इक्वेशन. पण इथे एक अझम्पशन आहे स्टुडंट्स, हे रोटेट होत असताना त्याचं ॲक्सलरेशन आपण घेत नाही आहे आणि त्याची जी अँग्युलर व्हेलॉसिटी ती इन्फायनायटेसिमली स्मॉल आहे. अशा पद्धतीनं आपण हे रोटेशन घेतो. रोटेशनल मोशन आहे. इथे अँग्युलर व्हेलॉसिटी अँग्युलर ॲक्सलरेशन असा कन्सेप्ट आहे. अँग्युलर ॲक्सलरेशन हे विदाऊट अँग्युलर ॲक्सलरेशन आपण रोटेशन कन्सिडर करतो आहोत आणि त्याची अँग्युलर स्पीड तो इन्फायनायटेसिमल आहे आणि मग त्यावेळेस त्याचं रोटेशन थिटा 0 ते थिटा आहे. मग आता पी हा पार्ट कॉन्स्टंट आहे, चिन्हाच्या बाहेर निघाला. साइन थिटाचं इंटिग्रेशन मायनस कॉस थिटा विथ लिमिट्स थिटा 0 टू थिटा. हे लोअर लिमिट आहे, अपर लिमिट आहे. हे लिमिट ठेवल्यानंतर येणारं उत्तर आहे हा पी तसाच मायनस कॉस थिटा मायनस परत मायनस कॉस थिटा 0 येते. ते मी मायनस मायनस प्लस करून पहिल्यांदा घेतलं आहे. कॉस ऑफ थिटा 0 मायनस कॉस थिटा. हेच वर्क डन म्हणजे याच्यात पोटेन्शियल एनर्जी स्टोअर केलं जातं आणि म्हणून डायपोलची पोटेन्शियल एनर्जी बरोबर फॉर्म्युलाला पी ई इंटू ब्रॅकेट कॉस ऑफ थिटा 0 मायनस कॉस ऑफ थिटा. स्टुडंट्स इथं लक्षात घ्या, पहिल्यांदा आपण हा फॉर्म्युला डायरेक्ट युटिलाइज केला आहे. हा आपण डायरेक्ट युटिलाइज केला आहे आणि ह्याची फक्त मॅग्निट्यूड व्हॅल्यू घ्यायचं, कारण एक्सटर्नल टॉर्क आणि हा इलेक्ट्रिकल टॉर्क हे इक्वल आहेत बट अपोजिट डिरेक्शन आहे. तरच हे न्यूट्रलाइज होतील, तरच एक दुसऱ्याला न्यूट्रलाइज करेल, तरच एक्सटर्नल टॉर्क ओरिजिनल टॉर्कला न्यूट्रलाइज करेल. आणि तो न्यूट्रलाइज करण्यासाठीचं वर्क डन काढलं, तेच वर्क डन पोटेन्शियल एनर्जी म्हणून स्टोअर केलं जातं. आणि म्हणून इथं उत्तर आलं आहे पोटेन्शियल एनर्जी ऑफ द डायपोल इज इक्वल टू दॅट इज द वर्क डन डब्ल्यू इज इक्वल टू पी ई इंटू कॉस ऑफ थिटा 0 टू मायनस कॉस ऑफ थिटा. याच्या टर्म्स लक्षात घेऊयात. पी म्हणजे ह्या डायपोलची डायपोल मोमेंट, ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्डची स्ट्रेंथ, थिटा 0 म्हणजे इनिशियल अँगल बिटवीन डायपोल अँड इलेक्ट्रिक फील्ड अँड थिटा इज द फायनल अँगल बिटवीन डायपोल अँड इलेक्ट्रिक फील्ड. आता थोडा वेळ आपण असं म्हणूया हा जो डस्टर आहे हा डस्टर हा डायपोल असं म्हणतो. असा आता इनिशियली हा डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये हा अँगल आहे. आता तो जो इनिशियल अँगल आहे त्याच्या दोन शक्यता पाहिजेत आपल्याला, दोन केसेस पाहिजेत. समजा सुरुवातीला तो असा आहे म्हणजे डायपोल आणि इथला अँगल हा किती आला 90 आहे. दुसरी शक्यता तो असा आहे डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्डचा अँगल किती आला 0. मग हा अँगल जर 90 असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी किती. मग हा फॉर्म्युला कसा बदलेल बघा. थिटा 0 90 कॉस 90 0 असतो म्हणजे ही टर्म 0 झाली पहा. म्हणजे शिल्लक काय राहिलं पी ई कॉस ऑफ थिटा. पण ह्याला निगेटिव्ह साईन येते निगेटिव्ह. म्हणजे जर थिटा 0 जर 90 असेल म्हणजे इनिशियली डायपोल आणि इलेक्ट्रिक फील्ड यांच्यातला अँगल 90 डिग्री असेल तर पोटेन्शियल एनर्जी बरोबर मायनस पी ई कॉस थिटा हे उत्तर आलं. तोच फॉर्म्युला बदलला, त्याचं वेगळं स्वरूप पाहिलं. आणि सुरुवातीला जर हा डायपोल इलेक्ट्रिक फील्डला पॅरलल असेल तर मात्र तो किती आहे थिटा 0 आहे. थिटा 0 म्हणजे याची व्हॅल्यू 1 आली. म्हणजे हा फॉर्म्युला कसा आहे पोटेन्शियल एनर्जी बरोबर पी ई इंटू ब्रॅकेट पहिल्या टर्मचं उत्तर 1 आलं मायनस कॉस ऑफ थिटा. पी ई इंटू ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा. ह्या झाल्या त्याच्या दोन केसेस. स्टुडंट्स हे आर्टिकल लक्षात ठेवायला ह्या दोन स्टेप तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या, त्या व्यवस्थित पाठच करायचे असं म्हणा थोडा वेळ, तरच आपल्याला उत्तरापर्यंत पोचता येणार आहे. आणि आपलं फायनल आन्सर आहे पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू पी ई. इथं पी म्हणजे पोटेन्शियल एनर्जी नाही लक्षात घ्या. पी म्हणजे डायपोल मोमेंट आहे
Of course electric dipole moment in the electric field strength आहे cos of theta 0 minus cos of theta. स्टुडंट्स याला जोडूनच एक थेरॉटिकल पार्ट छोटासा आहे, इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस, ते आपण थोडक्यात बघूया. हॅलो स्टुडंट्स, आपल्याला या 4 मुद्द्याच्या आधारे थोडंसं अभ्यास करायचा आहे. तो पहिला मुद्दा आहे कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेस. पहिला कंडक्टर, दुसरा इन्सुलेटर, तिसरा फ्री चार्जेस आणि चौथा बाउंड चार्जेस. आपल्याला माहिती आहे, हे सगळं तुम्ही अभ्यासलेलं, जस्ट त्याची रिव्हिजन आहे. कंडक्टर्स आर मटेरियल्स विच अलाउ इलेक्ट्रिसिटी टू फ्लो थ्रू देम. And examples are metals, humans, earth, animal bodies, etc. यांच्या काही प्रॉपर्टीज आहेत आपल्याला ते इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये वापरायचे आहेत. त्या कोणत्या बघा. इन द इंटेरियर ऑफ द कंडक्टर नेट इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड इज 0. आपण गॉसेस लॉ याचे ॲप्लिकेशन पाहताना पाहिलं, कंडक्टिंग स्पिअरच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 असते. कंडक्टिंग स्पिअर घेतला होता, म्हणजे कुठलाही कंडक्टर घेतला की त्याच्या आतमध्ये इनसाइड द कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इज ऑलवेज 0. मात्र त्याच्या आतमध्ये पोटेन्शियल कॉन्स्टंट असते. पोटेन्शियल इज कॉन्स्टंट विथिन अँड ऑन द सरफेस ऑफ द कंडक्टर. कुठलाही कंडक्टर घेतला तर फॉर एक्झाम्पल मी हा एक स्पिअर घेतला, हा कंडक्टिंग मटेरियलचा बनलेला आहे. याच्या आतमध्ये इनसाइड द या पोझिशनला इलेक्ट्रिक फील्ड 0 असतं, पण आतल्या पोझिशनला आणि सरफेसला दोन्ही ठिकाणी व्ही मात्र कसं असतो, कॉन्स्टंट असतो. लक्षात ठेवा, फॉर कंडक्टर इलेक्ट्रिक फील्ड इनसाइड द कंडक्टर इज ऑलवेज 0, बट द पोटेन्शियल इनसाइड द कंडक्टर अँड ऑन द कंडक्टर इज कॉन्स्टंट. म्हणजे सरफेसवर जेवढं पोटेन्शियल आहे तेवढंच पोटेन्शियल त्याच्या आतल्या बाजूला असतं आणि त्याची व्हॅल्यू कॉन्स्टंट असते. आतमध्ये कुठलाही पॉईंट घ्या, कुठल्याही पॉईंटला ही काय असतं, कॉन्स्टंट असतो. इलेक्ट्रिक फील्ड जस्ट आउटसाइड द चार्ज कंडक्टर इज परपेंडिक्युलर टू द सरफेस ऑफ द कंडक्टर. हा कंडक्टर आहे, याच्या जस्ट बाहेरच्या बाजूला इलेक्ट्रिक फील्ड किती असेल तर ते या सरफेसला परपेंडिक्युलर असतं. आपण हे पाहिले, चार्ज द कंडक्टरला नेहमी इलेक्ट्रिक फील्ड परपेंडिक्युलर असतं. सरफेस चार्ज डेन्सिटी ऑफ द कंडक्टर कुड बी डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. आता तो ऑब्जेक्ट कुठला आहे त्याच्यावर असतं. हा स्पिअर आहे, ह्या स्पिअरवरती आपण चार्ज डिस्ट्रीब्यूट केला, हा सिमेट्रिक ऑब्जेक्ट आहे तर याच्यावर डिस्ट्रीब्युशन युनिफॉर्म होईल. हा जर असिमेट्रिक असेल तर त्याच्यावरचं नॉन युनिफॉर्म असेल. आणि म्हणून सरफेस चार्ज डेन्सिटी सर्व ठिकाणी सारखी असेलच असं नाही, ती वेगवेगळी असू शकते. एवढ्या प्रॉपर्टीज आपल्याला हे इलेक्ट्रोस्टॅटिक्सचा अभ्यास करताना लक्षात ठेवायचे. कुणाच्या पाहिल्या प्रॉपर्टीज आपण, कंडक्टरच्या. तसे इन्सुलेटरच्या काय प्रॉपर्टीज आहेत ते बघूया. पहिल्यांदा इन्सुलेटर्स कुणाला म्हणायचं आहे. Insulators are materials which does not allow electricity to flow through them. Insulator त्यांच्यातून इलेक्ट्रिसिटी अलाउ करत नाही. एक्झाम्पल्स ग्लास, वॅक्स, वूड, मायका एटसेट्रा. आता जसं आपण काही प्रॉपर्टीज कंडक्टरच्या पाहिल्या, तसं इन्सुलेटरच्या इलेक्ट्रोस्टॅटिकच्या दृष्टीने काय प्रॉपर्टीज आहेत तर इन द इंटेरियर ऑफ द इन्सुलेटर इलेक्ट्रिक फील्ड हॅव नॉन झिरो व्हॅल्यूज. इथं आपण इलेक्ट्रिक फील्ड 0 घेत होतो, पण हाच आपण वुडन बॉल घेतला, हाच काय घेतला वुडन बॉल, तर इलेक्ट्रिक फील्डला नॉन झिरो व्हॅल्यू इज नॉट इक्वल टू अदर दॅन 0, नॉन झिरो व्हॅल्यू. अँड इन्सुलेटर कॅन कॅरी एनी डिस्ट्रीब्युशन ऑफ एक्सटर्नल इलेक्ट्रिक चार्जेस ऑन इट सरफेस ऑर इन द इंटेरियर. म्हणजे हा जर इन्सुलेटर असेल तर त्याच्या आतमध्ये आणि सरफेसवरती वेगवेगळं चार्ज डिस्ट्रीब्युशन तो कॅरी करतो. हे सगळं त्याच्या संदर्भाच्या 2 महत्त्वाच्या प्रॉपर्टी. म्हणजे थोडंसं फरक कसं आहे बघा, कंडक्टर घेतला तर त्याच्या आतमध्ये इलेक्ट्रिक फील्ड 0 आहे, इन्सुलेटरला तसं नाही. आणि म्हणून 11वीत आपण अभ्यास करताना एक मुद्दा पाहिला होता पहा, इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स कॅन पास थ्रू द इन्सुलेटर बट दे कॅन नॉट पास थ्रू द कंडक्टर. त्याचंच हे एक्सप्लेनेशन. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेस. म्हणजे काय. इन मेटॅलिक कंडक्टर इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल of the atoms are loosely bound to the nucleus and hence can easily get detached and move freely inside the metal. When external electric field is applied, they drift in opposite direction to the direction of the applied electric field
These charges are called free charges. Metals are good conductors. Why? त्याचं उत्तर देताना आपण म्हणतो का metals carry large number of free electrons. There are large number of free electrons. खरं तर इलेक्ट्रॉन फ्री नाही आहेत. मग हे मेटलमध्ये कुठून आले? तर मेटलमधलं जे काय ॲटमचं स्ट्रक्चर आहे त्याच्या आउटर मोस्ट सेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते न्यूक्लियसला बांधलेले आहेत पण फार लूजली बाउंड आहे आणि म्हणून त्यांचं बिहेवियर जणू काही ते फ्री आहे तसं आहे. लूजली बाउंड इलेक्ट्रॉन्स आर ट्रीटेड ॲज अ फ्री इलेक्ट्रॉन्स. आणि मग असं मेटल जर एखाद्या इलेक्ट्रिक फील्डमध्ये ठेवला किंवा त्याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केलं तर तेच इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट मूव्ह होतात आणि मग अशा चार्जला आपण फ्री चार्जेस म्हणणार आहोत आणि मी ते इलेक्ट्रॉनला फ्री इलेक्ट्रॉन्स म्हणतो. मेटल्स कंटेन लार्ज नंबर ऑफ फ्री इलेक्ट्रॉन्स, हेन्स मेटल्स आर गुड कंडक्टर्स. हे त्याचं उत्तर आहे. तर बाउंड चार्जेस तुम्हाला म्हणायचं आहे तर न्यूक्लियसच्या आतमध्ये प्रोटॉन्स असतात त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे पण ते न्यूक्लियसमध्ये बांधला गेलेलं आहे. न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स एकत्र बांधलेले आहेत ते बाउंड चार्जेस आहेत. तेवढंच नाही तर आपण आत्ता इलेक्ट्रॉन फ्री चार्जेसमध्ये इलेक्ट्रॉन घेतले ते आउटर मोस्ट सेलमधले घेतले तर इनर मोस्ट सेलमधले घेतले तर ते इलेक्ट्रॉन न्यूक्लियसला बांधले गेले ते फ्री नाही. ते त्यांच्या लोकेशनला फिक्स आहेत. त्यांची लोकेशन फिक्स आहे. तशा चार्जेसला बाउंड चार्जेस असं म्हणायचं आहे. स्टुडंट्स आता आपल्याला पुढं डायलेक्ट्रिकचा अभ्यास करायचा आहे. डायलेक्ट्रिकचा उपयोग करून कॅपॅसिटर वगैरे कन्सेप्ट पाहिजे आहेत. त्यासाठीचे 4 मुद्दे आपल्याला आवश्यक होते. आपल्या टेक्स्टबुकमध्ये याचा उल्लेख आहे आणि मग आपण याचा थोडक्यात तिथं अभ्यास केलेला आहे. ते 4 मुद्दे कुठले परत एकदा सांगतो. कंडक्टर्स, इन्सुलेटर्स, फ्री चार्जेस आणि बाउंड चार्जेस. नक्की हा कन्सेप्ट काय ते इथं मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न केला. याच्या छानशा आपण ब्रीफ नोट्स तयार केले तेही तुम्हाला व्हिडिओसोबत पाठवतो. आत्ताच्या तासाला आपण इथंच थांबूया.